नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सावजी, प्रयास अमरावती या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक संचालक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग गरजू लोकांसाठी व्हावा यासाठी पुढचे शिक्षण न घेता कामाला लागलो. गेले 42 वर्ष पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रामध्ये राहून कार्यरत आहे. सुरुवातीचे 23 वर्ष ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये राहून त्या ठिकाणी सेवा दिली आणि गेले साधारणपणे आत्ता 25 वर्षांपासून शहरी लोकांचे जे प्रश्न आहे जीवनशैलीशी निगडीत, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक, ओबेसिटी आणि इतर, या सगळ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम करतो आहे. गेले 42 वर्ष शक्यतो डॉक्टरकडे जाण्याची वेळच येऊ नये. आजार झाले तरी कमीत कमी औषधांसह आपल्याला ते कसे बरे करता येतील हा माझा सगळ्या कामाचा भाग राहिलेला आहे, अभ्यासाचा भाग राहिलेला आहे. आज आपण ज्येष्ठांबद्दलच्या आरोग्य आणि आहाराच्या बद्दल अजून काही गोष्टी समजून घेणार आहोत. ज्येष्ठांचा आहार जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या वयामध्ये वृद्धत्वाकडची वाटचाल आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आजारांची सुरुवात झालेली असते किंवा त्याची निदर्शक आपल्याला निदान दिसायला लागतात, पदचिन्ह दिसायला लागतात. वजन नियंत्रणामध्ये ठेवणं ही एक अतिशय महत्त्वाची बाब असू शकते, कारण वाढत्या वजनासोबत मधुमेह, ब्लड प्रेशर, थायरॉईड हे आजार तर होतातच होतात. त्याशिवाय गुडघे लवकर कामात न जातात, झिजतात आणि कामात न जातात, ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो. त्याशिवाय इतरही अनेक आजारांचा धोका हा वाढलेला असतो. हल्ली तर असं म्हटलं जाते की कॅन्सरसाठी पण एक महत्त्वाचा धोक्याचा घटक म्हणजे गरजेपेक्षा जास्त वजन असणं हे आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला हे बघायला पाहिजे की ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज आहेत अशा पदार्थांचा वापर कमीत कमी करणे आपल्या आहारामध्ये. खास करून साखर, गूळ सारख्या गोड पदार्थांचा, गोड वस्तूंपासून बनवल्या गेलेले पदार्थ, हे सर्व प्रकारच्या मिठाया शक्यतो टाळाव्यात. चहा पण आपल्याला जर सवय असेल तर अगदी बिना साखरेचा घेता आला तर उत्तमच, किंवा चहा कॉफीची सवय जर नाहीच सोडता आली पूर्णपणे तर फारच उत्तम. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ती आहे आपल्या आहारामध्ये असणारं चरबीयुक्त पदार्थांचं सेवन किती आहे. त्यामुळे तेला तुपाचा अतिशय मर्यादित वापर करणं गरजेचं असणार आहे. आणि त्याच्यामधनं भरपूर कॅलरीज अदरवाईज पोटामध्ये जातात. त्यामुळे शक्यतो तळलेल्या वस्तू ह्या टाळणे पूर्णपणे. भाज्यांमध्ये पण तेलाचा वापर हा कमीत कमी करणे. खास करून ज्यांची वजनं जास्त आहे, ज्यांना कुठला तरी आजार आहे, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशर खूप कॉमन असते या वयामध्ये. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचा पण वापर आपल्याला मर्यादित स्वरूपात करायला पाहिजे.
आपल्याकडे मीठ खूप जास्त प्रमाणात खाण्याची आपल्याकडे पद्धती राहिलेली आहे. त्यामुळे शक्यतो ताटामध्ये वरून मीठ न घेणे, भाज्यांमध्ये पण कमीत कमी मिठाचा वापर करणे. जर खास करून ब्लड प्रेशर किंवा किडनीचा काही त्रास असेल तर मग आणखीनच जास्त मर्यादित सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट आम्ही डॉक्टर मंडळी ॲडवाईज करतच असतो. तशा प्रकारचा आहार आपल्या याच्यात असलेला पाहिजे. त्यानंतर जे आहे ज्याला जंक फूड म्हणतो आपण, ज्या काही गोष्टी टाळणं गरजेचं असते, त्याच्यामध्ये एक आहे बेकरी. खास करून बरेचदा चहासोबत बिस्किट, टोस्ट, खारी, अशा ब्रेड, पाव अशा काहीतरी वस्तू घेतल्या जातात. ह्या सगळ्या बेकरीमध्ये ज्या बनवल्या जातात या वस्तू मुख्यत्वे चरबी, त्याच्यामध्ये चरबीयुक्त भरपूर पदार्थ असतात. एक तर ट्रान्स फॅटी ॲसिड्स त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असतात. पाम तेल किंवा इतर स्वस्त तेलांमध्ये ते बनवल्या जातात. मैद्यापासून ते बनलेले असते, त्यामध्ये साखर बऱ्यापैकी असते, मिठाचंही प्रमाण बरंच असते. त्यामुळे शक्यतो बेकरीचे पदार्थ हे पूर्णपणे टाळणे या वयासाठी उपयोगी नक्कीच राहू शकते. पॉलिश केलेला तांदूळ जर वापरला तर त्याने रक्तातली साखरही वाढू शकते आणि वजनामध्ये पण भर पडू शकते. त्यामुळे शक्यतो कमीत कमी पॉलिश असणारा तांदूळ किंवा ब्राऊन राईस ज्याला आपण म्हणूया, की ज्याला वरचा लेयर हा धानाच्या वर जो असतो तो फारसा वाया गेलेला नाही, पॉलिश करून काढून टाकल्या गेलेला नाही, तर अशा प्रकारचा भात आपल्या आहारात असलेला चांगला. डाळी जर वापरायच्या झाल्या तर शक्यतो सालीसुद्धाच वापराव्यात. अर्थात बऱ्याच लोकांना पोटाचे जर त्रास असतील, ॲसिडिटी, पोटाला फुगारा, गॅसेस, तर मग डाळींचा वापरही मर्यादित स्वरूपात करणं आणि मग त्याच्या जागी शक्यतो हिरव्या शेंगा सगळ्या प्रकारच्या ज्या सीझनप्रमाणे मिळतात, जसं गवाराची शेंग आहे, चवळीची शेंग आहे, हिरवे मटर मिळतात बाजारात, मुगाच्या दिवसात मुगाच्या शेंगा आहे, तुरीच्या दिवसात तुरीच्या शेंगा आहे, या शेंगांचं प्रमाण वाढवणे. याचे 2 फायदे होतात. एक तर याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते, ज्याचा फायदा पोट साफ होण्यासाठी, बद्धकोष्ठतेसाठी पण उपयोग होतो. शिवाय त्याच्यामध्ये बरेचसे विटॅमिन्स, मिनरल्स, हे जे सूक्ष्म अन्न घटक द्रव्य असतात जे अतिशय गरजेचे असतात ज्येष्ठांसाठी, ते सर्व आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळतात. त्याशिवाय मग सर्व प्रकारच्या पालेभाज्या, शक्यतो पालेभाज्या असणं आहारामध्ये, आणि सर्व प्रकारच्या फळभाज्या पण आपण वापरू शकतो पुरेशा प्रमाणामध्ये निश्चितपणे. खाण्याच्या ज्या काय आपल्या सवयी आहेत वर्षानुवर्षाच्या, त्या थोड्याशा कदाचित आजारांचे कारणं ठरत असतील तर त्या सवयी बदलणं कायमच्या ह्या कदाचित गरजेच्या असतात. या वयामध्ये तसंही आपली उष्मांक, हालचाली कमी झालेल्या असतात, त्यामुळे तेवढ्या जास्त कॅलरीजची आपल्याला गरज नसते. त्यामुळे ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज आहेत अशा वस्तू टाळणं आणि त्याऐवजी मग नैसर्गिक स्वरूपामध्ये ज्या काय वस्तू असतात, जसं अगदी गाजर आहे, बीट आहे, काकडी आहे, मुळा आहे, सीझनमध्ये जे काय पदार्थ अवेलेबल असतात ते सगळ्यांचा वापर करणं याचा नक्कीच फायदा असू शकतो ज्येष्ठांसाठीच्या या सगळ्या आजारांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी. वजनं नियंत्रणात आली तर खूप सारे प्रश्न पुढचे येऊ घातलेले किंवा असलेले, अस्तित्वात असलेले, कमी होण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये मदत होते आपल्याला. वरचेवर आरोग्याची तपासणी करून घेणं या वयामध्ये ही पण एक गोष्ट महत्त्वाची असते. खास करून मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे 2 आजार असे आहेत की जे जोपर्यंत आपण तपासत नाही तोपर्यंत ते लक्षात पण येत नाही बरेचदा. त्यामुळे नियमितपणे या रक्तातल्या साखरेचं प्रमाण मोजत राहणं, एक तर प्रयोगशाळेमध्ये जाऊन ते तपासणं, किंवा ज्यांना शुगर आहे ऑलरेडी आणि औषधं सुरू आहे ते घरच्या घरी पण ग्लुकोमीटरवरती ते मॉनिटर करू शकतात आणि त्यानुसार मग औषधांचे डोसेजेस जे काय आहे ते डॉक्टरी मार्गदर्शनाने ॲडजस्ट करणं. ब्लड प्रेशरचं पण अशाच प्रकारे गरजेचं आहे. आता हल्ली डिजिटल उपकरणं जी आहे ती बऱ्यापैकी कमी किमतीत मिळायला लागली आणि ती मॉनिटरिंगसाठी उपयोगी असू शकतात. त्यामुळे घरी आपल्याकडे जर एक
डिजिटल BP ॲपॅरेटस असेल तर घरच्या घरी आपण एका ठरलेल्या वेळेला आपलं ब्लड प्रेशर मोजू शकतो. या सगळ्यांचं एक नियमित रेकॉर्ड जर आपण मेंटेन केलं तर जेव्हा केव्हा आपण डॉक्टरकडे जाऊ तेव्हा डॉक्टरलाही अंदाज येईल आहे की आता तुमचा आजार काय पद्धतीचा आहे आणि मग त्यानुसार त्यांना औषधोपचार करण्यासाठी, औषधांचे डोसेस कमी जास्त करण्यासाठी या सगळ्यांची नक्कीच मदत होईल आपल्याला. याशिवाय मग एक त्रास जो काय असतो तो प्रोस्टेटचा पण त्रास बऱ्याच पुरुषांना खास करून या वयामध्ये होतो. कॅन्सरचा धोका पण स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही वाढलेला असतो वाढत्या वयानुसार. तर हे धोके करण्यासाठी पण शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कमीत कमी असणं महत्त्वाचं असणार आहे. आहाराच्या बाबत एवढ्या सगळ्या गोष्टी आणि सोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी असते ती की हालचाली आपल्या ह्या कायम सुरू पाहिजे. जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या अर्थात आपल्या क्षमतेनुसार आपल्या शक्तीला झेपतील एवढ्याच गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे रोज एक 3-4 किलोमीटर पायी चालणे असेल आहे, आसनं, योगासनं काही जे शक्य आहेत करता येणं सहजपणे त्या योगासनं करत जाणे नियमितपणे. ज्यांना सवय असेल त्यांनी सूर्यनमस्कार करणं आणि एक 10-15 मिनटं कुठले तरी शक्ती वाढवणारे, स्नायू बळकट करणारे व्यायाम. हल्ली बगीचांमध्ये, शहरांमध्ये जे ग्रीन जिम्स लागलेले आहे ते बऱ्यापैकी सुरक्षित व आपल्या क्षमतेप्रमाणे करू शकणारे असे व्यायामाचे प्रकार आहेत. तर तशा काही गोष्टी आपण नियमितपणे केल्या तर या वयात येणाऱ्या आजारांना आपण बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवू शकतो आणि आपलं ज्येष्ठत्व हे सुखकर होईल असं आपण नक्कीच पाहू शकतो. सर्वांना निरोगी आणि निरामय ज्येष्ठत्वासाठी खूप शुभेच्छा. नमस्कार.